तिकडे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना पावसाने हुलकावणी दिलेली आहे। आटपाडी, जत, खानापूर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्याने खरीपाचा हंगाम वाया गेलाय। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि रब्बीसाठीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। आता धरणांमधून दुष्काळी भागाला पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे। आजही सांगली जिल्ह्यातील 44 गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। दुष्काळी तालुक्यातील 15 तलाव कोरडे पडलेत तर धरणांची अवस्था बिकट आहे। कांद्याच्या घसरलेल्या दराने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांसोबत पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कांदा फेको आंदोलन केलं। गेल्या वर्षी दुष्काळामुळे तर यंदा कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला सरकारने मदत करावी अशी मागणी यावेळी केली जाते। सत्तेवर येताच अच्छेदींचं स्वप्न दाखवणाऱ्या भाजपनं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय। हे नाशिकमध्ये डेंग्यूने थैमान घातलेलं आहे। गेल्या 8 महिन्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे 1000हून अधिक संशयित रुग्ण आढळलेले आहेत, तर सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 385 रुग्ण आढळलेत। हा आकडा बघता आरोग्य विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये शंका उपस्थित केली जाते। मात्र डेंग्यूबद्दल आवश्यक ती काळजी घेतली जात आहे असा दावा आरोग्य विभागानं केला आहे। सूक्ष्म कृती आराखडा तयार केलेला आहे की ज्या ठिकाणी डेंग्यू पेशंट आढळतो त्या ठिकाणी आपण 3 दिवस फॉगिंग, इनडोअर फॉगिंग करतोय। पुणे महानगरपालिकेच्या वतीने महापौर करंडक आंतरराष्ट्रीय कुस्ती चषक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रशिया, इराण, जॉर्जिया, उझबेकिस्तान अशा सुमारे 10 देशांचे मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील। 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान पुण्यातील खराडी इथे ही स्पर्धा होणार आहे। पुण्याचे महापौर प्रशांत जगताप आणि हिंदकेसरी योगेश दोडके यांनी ही माहिती दिली। रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक यांना यावेळी महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देऊन गौरवण्यात येईल। 10 देशाचे मल्ल या ठिकाणी सहभागी होणार आहेत। 1,83,00,000 रुपये स्पर्धेचं बजेट आहे। या माध्यमातून पुण्यातून जास्तीत जास्त खेळाडू घडले जावेत किंवा महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा महानगरपालिकेच्या वतीने आहे। या माध्यमातून 50 लाख रुपयाची रोख पारितोषिकं आम्ही तात्काळ त्याच ठिकाणी खेळाडूंना उपलब्ध करून देणार आहोत। शक्यतो या ठिकाणी मल्लांना फार काय मोठी बक्षिसं नसतात, पण पुणे महानगरपालिकेच्या स्पर्धेमध्ये त्यांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे। वसईमध्ये मुस्लिम कुटुंबाला घर नाकारल्यानंतर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर मात्र आता त्यांना जाग आलेली आहे। सोसायटीच्या सभासदांनी वखार खान यांची माफी मागून त्यांना सन्मानाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे। वसईतील साईनगरमधील हॅपी जीवन सोसायटीने मुस्लिम व्यक्तीला फ्लॅट विकता येणार नसल्याचं म्हटलं होतं। या प्रकरणी पत्रक हाती पडल्यानंतर घरमालक वकार खान आणि मूळ मालक जिग्नेश पटेल यांना धक्का बसला होता। या प्रकरणी माणिकपूर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। 11 जणांना कोर्टाने जामीन मंजूर केलाय। मात्र कारवाईचा बडगा उगारल्यानंतर या सर्वांचे डोळे उघडले आणि मुस्लिम कुटुंबाला नाहरकत प्रमाणपत्र सोसायटीकडून देण्यात आलं। नहीं, उन्होंने उनकी गलती मान ली कि हमारी गलती हो चुकी है बस, और उन्होंने एनओसी दे दिया। बोलते आप बिंदास अभी आप वकार अहमद खान को फ्लैट दे दो, और मुझे मीडिया के साथ और सरकार के साथ ही मुझे ये फास्ट रिजल्ट मिला है। वसईत एका 72 वर्षीय रुग्णाच्या पोटातून तब्बल 1 किलोचा मुतखडा यशस्वीरित्या काढण्यात डॉक्टरांना यश आलंय। वसईच्या नायगावमध्ये राहणारे एडवर्ड वॉर्नर यांना हे गेल्या अनेक दिवसांपासून मुतखड्याच्या आजाराने त्रास होत होता। एक्सरे केला असता त्यांच्या पोटामध्ये 1 किलोचा मुतखडा असल्याचं आढळून आलं। एवढा मोठा खडा शस्त्रक्रिया करून बाहेर काढणं हे डॉक्टरांसमोर एक आव्हान होतं। एडवर्ड यांना हृदयाचा त्रास आहे, शिवाय त्यांचं मूत्राशय देखील कृत्रिम होतं। मात्र प्रयत्नांची शर्थ करत डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली। पुण्यातल्या तळेगाव चाकण रस्त्यावरती एसटी बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 4घांचा मृत्यू झालाय, तर 33 प्रवासी जखमी झालेत। जखमी प्रवाशांवरती तळेगाव दाभाड खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिरूरहून कुर्ल्याला निघालेल्या बसची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली। यामध्ये एसटीच्या डाव्या बाजूला चक्काचूर झाला। या अपघातामध्ये एसटीचे चालक आणि वाहक बचावलेले आहेत। अरुंद रस्ता असल्यामुळे इथे नेहमीच अपघात होतात, त्यामुळे रस्ता रुंदीकरणाची मागणी आता केली जाते।